अखेर तब्बल 6 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान मंजूर झाले आहे। राज्य शासनाची निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे। राज्यात बाल न्याय मुलाची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 सुधारित अधिनियम 2021 कलम 2 उपकलम 14 व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय मुलाची काळजी आणि संरक्षण नियम 2018 नुसार अनाथ निराश्रित निराधार बेघर संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलामुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणण्याच्या मुख्य उद्देशाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राज्यात सन 1975 मध्ये सुरू करण्यात आली आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या 30 मे 2023च्या सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार वित्त विभागाने दिलेल्या सूचनेनुसार सदर योजनेचा लाभ डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्याच्या खात्यात व संस्थेच्या खात्यात वितरित करण्यात येत आहे। सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरता स्वयंसेवी संस्था तसेच जिल्हा स्तरावरून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना शासन स्तरावरून डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्याच्या खात्यात वितरित करण्यासाठी 60 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला।